मित्र हो, हा आहे आमचा मूग. शेतकरी शेतामध्ये पेरणी करत असताना सोयाबीन काय पेरतं, तूर, मूग, उडीद असे सर्व पिकं करत असतो. त्यामध्ये ऊसही राहतो आणि हळदही असते. तर काही प्रमाणामध्ये घरी लागती डाळ म्हणून मूग या पिकाची पेरणी करीत असतो. तर त्या मूग ह्या पिकाची पेरणी एवढ्यासाठीच करतं की काही खायला घरी डाळ होईल, घरचं शेत आहे आणि घरच्या शेतात नाही सोयाबीन मूग नाही पेरायचा तर मग का डाळ विकत आणून खायची का, अशा आशेमुळं घरी शेतामध्ये मूग पेरला. आणि ह्या मुगाची अवस्था अशी झाली की वानराला राखलं खूप. वानराला राखून मूग जमतेम हातामध्ये आला. काल बघून गेलो मूग चांगला आहे म्हणून. आज महालक्ष्म्याचं घरी करायचं सोडून देऊन शेताकडे आलो तोडणीसाठी. बघतो तर काय, रात्रीमधून पूर्णच मुगाचं असं डुकरांनी नुकसान केलं. खाऊन पूर्ण गुंदळून टाकला मुगाचं, काहीच ठेवलं नाही या मुगामध्ये. एकही शेंग शिल्लक ठेवली नाही मित्रांनो. खूपच असं घरी डाळीसाठी केलेलं होती डाळ याची, मुगाची घरच्या घरी होती म्हणून केलेलं होतं. काहीच ठेवलं नाही. अक्षरशः मुगाला पाला ठेवला नाही, काहीच नाही. पूर्ण भुईगत लोळून टाकलं त्याला. ही आहे आमची मुगाची शेती. खूपच नंबर एक मूग होता. असं वाटलं एक चुंगडभर तरी मूग होतात. एका दिवशी वानरानं खाल्यानंतर वाटलं डाळीपुरते तर होतात. उद्या येऊन तोडावं असं काल ठरवलं सुद्धा. आज येऊन बघायला गेलं तर काय, पूर्ण मुगाची रांगोळी करून टाकली. दिवसा वानर, संध्याकाळी रानडुकरं, कशाला सांभाळणार. रात्री काय करू शकता आपण.